बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या. प्रकरण 7. ती काही क्षण विचार करीत बसली. ही सगळी सिने मॅगझिन्स अफवा पिकून जगतात हे खरं, पण अफवा एखाद्या प्रेम प्रकरणाची असू शकते. खुनाची अफवा कशी असेल? उर्मिला तर होती. तिच्याबद्दल मंजुनाथ गहिवरून बोलतो. तीच बेपत्ता झाली हेही खरं. मग तिचं झालं काय? ती गेली कुठं? आपल्या लग्नाच्या बातम्या देताना जवळजवळ सगळ्याच वृत्तपत्रांनी आणि मॅगझिन्सनी न चुकता म्हटलं होतं, उर्मिला डाईड अंडर मिस्टेरियस सर्कमस्टन्सेस. त्यांची पहिली पत्नी उर्मिला हिचा मृत्यू हे एक कोडच आहे. पुन्हा पुन्हा तिनं मंजुनाथकडे या गोष्टीचा उल्लेख केला होता, उर्मिलेच्या मृत्यूचा. त्याचं म्हणणं, ही सगळी सिने मॅगझिन्स अफवावर जागतात. दुसऱ्याची प्रतिमा डागाळली जाते ते बघत नाहीत. ऑल डॅम रबिश. तो संतापतो. त्याला हा विषय पुन्हा पुन्हा काढलेला नको असतो. पण कौसल्याला राहत नाही. तिच्या मानेवर ते ओझच झालं आहे. तिचं म्हणणं एवढंच, काय झालं होऊन गेलं हे विसरायला मी तयार आहे. तुम्ही प्रकाशात आहात म्हणून सगळं कळतं. जे प्रकाशात नाहीत त्यांचं सारं अंधारात राहतं. कितीतरी बायका आपल्या नवऱ्याच्या बाबतीत अज्ञानात असतात आणि म्हणूनच कदाचित सुखीही असतात. या पुढच्या जीवनात माझ्याशी बेपर्वाई करू नका, एवढंच छोटं मागणं आहे माझं. एवढं ऐकल्यावर तो चुंबनांचा वर्षाव करतो. तेवढा काळ सारा भूतकाळ कोऱ्या पाटीसारखा स्वच्छ दिसतो. मग आठवणी निघतात. पाचगणीला प्रथम भेट झाली त्या दिवसाच्या. ब्ल्यू पर्ल क्लिनिकमध्ये थकव्यासाठी तो येऊन दाखल झाला. पाचगणीचं हे छोटं पण प्रख्यात क्लिनिक 2-4 दिवसातच तो उड्या मारू लागला. तिला तर नंतर संशय आला की त्याला थकवा वगैरे आला नव्हताच. तो तिला गाठण्यासाठीच थकव्याचं निमित्त करून आला होता. 2-4 दिवसातच तो कौशल्याला घेऊन तिथल्या त्या विस्तीर्ण पठारावर गेला. निळं निळं निरभ्र आभाळ आणि त्याखाली ती दोघंच. त्या आठवणी निघाल्या की ती मोहरून जाते, हवेत तरंगू लागते आणि मग वाटू लागतं, इतक्या उत्कटतेनं प्रेम करणारा माणूस कुणाचा खून करू शकेल? कुणीतरी हलकेच दरवाजा ठोठावल्याचा तिला आवाज आला. दारावर बेल असताना दरवाजा कोण ठोठावील? तिला वाटलं भासच झाला. हातातलं पत्र तसंच धरून ती पुन्हा आवाज येईल म्हणून ऐकत राहिली. पुन्हा चोरट्या पद्धतीनं दरवाजा खटखटावला गेला. ती पटकन उठली आणि तिनं दरवाजा उघडला. दारात रमाबाई उभी होती. आहे घरात? कोण? मंजुनाथ बाहेर गेलेत. ठीक आहे, मला तुलाच भेटायचंय. या आत या. रमाबाईनं आत पाऊल ठेवलं. साठी उलटलेली बाई, किनार नसलेलं पांढरं पण वापरून वापरून मळकट झालेलं लुगडं नेसली होती. तिच्या डोक्यावर आणि हातावर भस्माचे आडवे पट्टे होते. कुंकवाच्या जागी मोठा पांढरा शुभ्र टिळा होता. डोक्यावरनं पदर घेतला होता. हातात पिशवी होती. आपण कोण? कौशल्यानं विचारलं. मी रमाबाई. कौशल्या एकदम चक्रावली. रमाबाई अशी अवचित आणि या रूपात एकदम हजर होईल याची तिला कल्पना नव्हती. क्षणभर ती भांबावली. आपली सासू अशी अचानक आली, तिचं स्वागत कसं करायचं हे तिला कळेना. मंजुनाथची आई मी. शिवाच्या देवळात आले होते. थोड्या वेळापूर्वी त्याला मोटारीतनं जाताना पाहिला आणि म्हणून आले. बसा बसा. हे असताना तुम्ही आला असतात तर यांना आनंद झाला असता.
कोणालाही आनंद झाला नसता. ती कुठं बसू याचा विचार करीत चुळबुळली. तिला मंजुनाथाच्या ऐश्वर्याशी काही कर्तव्य नव्हतं. तिने हातातली पिशवी बाजूला ठेवली आणि ती जमिनीवर बसली. तिथं जमिनीवर कुठं बसता, अशा वर बसा ना. नको, इथं खाली वर. का पण, बसा ना वर. नको ग बाई, त्याच्या वैभवाचा मला स्पर्शही नको. कौशल्या गडबडीनं आत जाऊ लागली. रमाबाईनं विचारलं, कुठे चाललीस? चहा ठेवून येते. मला काही एक नको, खायला नको, प्यायला नको. तू अशी समोर येऊन बैस. आपल्या मुलाच्या घरी येऊन हे असं का? ते सांगते तुला. तू इथं बैस. तुझ्याशी थोडं बोलायचंय मला. आता तू इथं यायच्या आधी परत जायचंय. आधी थंड पाणी तरी थोडं घ्या. एवढ्या उन्हात ना आलात. या घरातलं पाणी सुद्धा मला नको. माझं पाणी आहे. तिनं पिशवीतली बाटली उघडली आणि गटागटा आवाज करीत पाणी प्यायली. म्हणाली, तू इथं बैस माझ्यासमोर. तू वर आरामात बैस. असू दे, मी खालीच बसते. असं म्हणून ती मांडी मोडून खाली जमिनीवर बसली. रमाबाई डोळे किलकिले करीत तिला बघत राहिली आणि म्हणाली, तू कौशल्या टिपणीस नाही का? पूर्वी कुठं होतीस? पाचगणीला नर्स होते मी. हा कुठं भेटला? आमच्या ब्ल्यू पर्ल क्लिनिकमध्ये पाचगणीला. नाटकात कामं करतेस? हो, पूर्वी करीत होते. हा तुझ्या आयुष्याचं नाटक करणार आहे याची तुला कल्पना आहे? कौशल्या अवाक होऊन बघत राहिली. लग्न केलंस की अजून व्हायचं आहे? केले. हे नको म्हणत होते, पण माझ्या हट्टासाठी त्यांनी लग्न केलंय. तुम्ही लग्न करताय हे मलाही खूप उशिरा कळलं. मी यानं म्हटलं होतं आई वडिलांना बोलावून घ्या, पण त्यांनी लक्षच दिलं नाही. यांच्या घरात आई वडील, मुलगा, सून ही नाती नाहीत. फक्त धट्टाकट्टा नर आणि धट्टीकट्टी मादी, एवढंच ही माणसं जाणतात. दुसरं काहीही नाही. त्या नर मादीचं नातं सुद्धा तेवढ्या वेळेपुरतं. मला हे 2 मुलगे, थोरला शिवानंद आणि हा थोरला माझ्या वळणाचा, हा बापासारखा. यानं बहीण नाही. मला मुलगी झाली नाही हे माझं नशीब, नाही तर ती सुद्धा सुरक्षित राहिली नसती. ऐकता ऐकता धक्का बसल्यासारखी कौशल्या तोंड वासून बघत राहिली. एवढं फटकळ बोलणं ऐकू येईल अशी तिला अपेक्षा नव्हती. यांचे वडील कुठं असतात? वडील म्हणू नकोस. हाच मंजुनाथ त्याला डुक्कर म्हणायचा. दोघेही त्यातलेच. शिंगणापूरच्या वृद्धाश्रमातून जाणार होते असं मध्यंतरी पत्र आलं होतं. या वयात गुण उधळल्यावर ठेवील कोण? माझ्याशी लग्न केलं तेव्हा प्रोफेसर होते. प्रोफेसर की लेक्चरर ते नीटसं आठवत नाही. पण तिथं कॉलेजमधल्या प्राध्यापक बायकांबरोबर गुण उधळायला सुरुवात केली, म्हणून नोकरी गेली. मग बायोलॉजीची गाईड लिहून छापायचे. काही काळ क्लासेसमध्ये शिकवायचे, पण तिथनंही हाकललं मग. कारण कुठेही बाई दिसली की हे खुळावलेच. खूप वर्ष गाईड खपवून पोट भरलं. दिवसभर कसली तरी जडीबुट्टी खात बसायचं आणि बायकांना नादी लावायचं. हातखंडा खेळ म्हणजे बायकांना बघता बघता गटवणं. किती बायका यायच्या शिकायला, शिकवायला. यांना आवडतं म्हणून सुक्कं मटण घेऊन, बिर्याणी घेऊन यायच्या.
माझ्या मागच्या सवतीनं जीव गमावलाय मागच्या विहिरीमध्ये. यांनी तिला उचलून विहिरीत टाकली. ती नको नको म्हणून ओरडत असताना तिथं मग दया नाही, माया नाही. मग कुठं कुठं बेपत्ता होते. मधूनच 1-2 वर्षांनी अकस्मात टपकायचे. पुन्हा काहीतरी गुण उधळायचे आणि पुन्हा अकस्मात बेपत्ता व्हायचे. ते एका जागी राहू शकत नाहीत आणि तसे राहत नाहीत हे आपलं नशीब. मी तर त्यांचं नावच टाकलंय. झोपेतून उठवून मला विचारलं तर त्यांचं नावही मला आठवणार नाही. रमाबाई बाटली तोंडाला लावून गटगट आवाज करीत पुन्हा पाणी प्यायली. पुढं काही बोलण्याची तिला ताकद उरली नव्हती. थोडा वेळ कौशल्याच्या तोंडाकडे बघत ती स्वस्थ बसली. एवढं गोड रूप असलेली मुलगी फुकट गेली असं वाटून तिचा जीव चुटपुटला. कौशल्यालाही एवढं ऐकल्यानंतर काय बोलावं ते सुचेना. काहीतरी विचारायचं म्हणून तिने विचारलं, तुम्ही शिवानंदांच्या घरी राहता? हो. कुठंतरी टेकायला पाहिजे म्हणून राहते, पण तेही घर या चांदाळानं विस्कटून टाकलं. कोणी? याच तुझ्या नवऱ्यानं. कसं? शिवानंदाच्या बायकोला रेखाला फूस लावून फितवली. ती शिवानंदाला सोडून याच्याबरोबर फिरायची. तिची मुलगी शारदा सुद्धा याच्यासारखी झाली. दिवसभर नागडी फिरत असते, एक कपडा अंगावर ठेवीत नाही. हा उल्लेख कौशल्याला किळसवाना वाटला. रमाबाईनं एवढं रोखठोक बोलायला नको होतं असं तिला वाटलं. तिचे मंजुनाथचे असले सगळे पाश अद्याप तुटले नव्हते. अजून तो तिचा नवरा होता. माझा भाबडा शिवानंद, वेडा, साधा भोळा, बाप असा, पोरांकडे लक्ष नाही म्हणून फारसा शिकू शकला नाही. पोर वयात इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर झाला. तिथपासून मंजुनाथचं सारं त्यानंच केलं. मंजुनाथचं उर्मिलेशी लग्न करून दिलं, जागा घेऊन दिली, संसार उभा केला आणि त्याचं फळ हे रेखाला तरी कळायला पाहिजे होतं, पण तिला शरीर सुखापुढं काही कळलं नाही. मी कितीदा सांगितलं, एका बाजूला उर्मिलेचं आणि दुसऱ्या बाजूला शिवानंदाचं आयुष्य बर्बाद करू नकोस, पण तिनं ऐकलं नाही. तिला त्या वेगात ऐकूच येत नव्हतं. जसं तुला आज मी सांगते ते ऐकू येत नाही. जुन्या आठवणीनं डोळ्यांना पदर लावून रमाबाई मुळू रडायला लागली, पण डोळ्यात पाणी येत नव्हतं. ती म्हणाली, काही क्षण तिनं तोंडातनं वाफा टाकल्या आणि म्हणाली, शिवानंद आता व्यसनी झालाय. दुःख विसरण्यासाठी दिवसभर पी दारू पितो. एक चांगला पोरगा पोटी आला, त्याची ही गत. उर्मिले संबंधी कौशल्याला कुतूहल होतं. त्यांच्या लग्नाचं ठरलं तेव्हापासून ती वाचत होती, ऐकत होती. हिज फर्स्ट वाईफ डाईड इन मिस्टेरियस सर्कमस्टन्सेस. त्यांच्या पहिल्या बायकोचा मृत्यू हे एक कोडच आहे. कौशल्यालाही ते अजून कोडच होतं. म्हणून तिनं विचारलं, उर्मिला कशी गेली? परमेश्वर जाने. हा म्हणतो बेपत्ता झाली. एवढी मोठी बाई अशी बेपत्ता कशी होऊ शकेल? माझी खात्री आहे यानं तिला ठार मारलेली आहे. शिवानंदाच्या बायकोबरोबर हा फिरतो म्हणून ती जळफळायची, आदळआपट करायची, म्हणून त्यानं तिचा काटा काढला असला पाहिजे. सोन्यासारखी मुलगी होती. काबाड कष्ट उपसून ती याला सांभाळायची. ती असती तर कदाचित हा सुधारला असता, पण नाही, नसता सुधारला. कारण याच्यातही तेच डुकराचं रक्त आहे, बापाचं. तिनं पिशवीतली बाटली काढली आणि ती भरपूर पाणी प्यायली.
म्हणाली, खूप वेळ बसले, आता जाते मी. आई, आता जरा माझं ऐकाल का? सांग, काय म्हणतेस? माझ्या हातचा म्हणून थोडा चहा घ्या, थोडं फराळाचं आणते. एकदम रमाबाईचं अंग शिरशिरलं. अंग झटकून ती म्हणाली, शी शी शी, या घरातलं कणभर अन्न, थेंबभर पाणीसुद्धा मला चालणार नाही. अगं, या गटकेला प्राण जायला लागला तर मी प्राण सोडीन, पण पाणी इथलं घेणार नाही. काय झालं कोण जाणे. कौसल्या एकदम कोसळल्यासारखी रडू लागली. आपण का रडतो आहोत हेही तिला कळेना. तिने एकदम गुडघ्यात तोंड लपवलं आणि हमसाहमशी रडायला सुरुवात केली. तिच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवीत रमाबाईनं तिचं सांत्वन केलं. रडू नकोस उगी हो, रडून रडून काही होत नाही. उसासे टाकत विषण्ण विकट हसल्याने रमाबाई म्हणाली, आयुष्यभर रड रड रडल्यानंतर हे मला आत्ता कळतंय. थांबून पुढं म्हणाली, तुला जागी करायला आले होते. फोन करून पाहिले, पण फोनवर मोकळेपणानं बोलता येत नाही. आणि तो फोनवर यायचा ते नव्हते, त्यांचा सेक्रेटरी यज्ञेश्वर. त्याचा आवाज कुठे ओळखते मी. मुलाचा आवाज आई ओळखत नाही. तू घरी एकटी आहेस का एवढंच विचारायचं होतं. आज सकाळीच पलीकडल्या देवळात बसून राहिले. त्याची मोटार जाताना पाहिली तशी आले. तरुण वयात जाग येत नाही. सीता माझ्या मागणं चालत माझ्या संसारात आली. सवत माझी तरुण होती, पण जागी नव्हती. झालं काय, वर्ष दीड वर्षात विहिरीत प्राण गमावले. म्हणून म्हटलं तुला तुझी जागा करावी. झोपलेली असशील तर, जागे असशील तर प्रश्नच मिटला. एवढं बोलून रमाबाई उठली. जड अंग उचलताना तिला श्रम पडले. उभी राहिली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.